बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महिंदा गावातील श्री क्षेत्र तारकेश्वर गड येथील घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडालेली आहे। गडाचे प्रमुख महंत हब.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवरच शस्त्राने वार करून स्वतःला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आलेली आहे। सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली। ही घटना सायंकाळी सुमारे 5:30 वाजता घडली। त्या दिवशी महाराजांनी गडावर आलेल्या भक्तांना आणि सेवकांना काही वेळ खोलीबाहेर थांबण्यास सांगितले। त्यानंतर ते स्वतः खोलीत गेले। काही वेळातच त्यांनी स्वतःच्या जनन इंद्रियेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले। या प्रकाराची माहिती मिळताच गडावरील सेवकांनी तातडीने दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले आणि त्वरित रुग्णालयात दाखल केले। प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अहिल्यानगरमधील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले। तेथे डॉक्टर हर्षवर्धन तन्वर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया केली। डॉक्टरांच्या मते शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पुढील 8 दिवस महाराजांना पूर्ण विश्रांती देण्यात येणार आहे। या काळात कोणालाही भेटण्यास परवानगी दिली जाणार नाही। या घटनेनंतर चिंतेत असलेल्या भक्तांना दिलासा देण्यासाठी आदिनाथ महाराजांनी स्वतः व्हिडिओ संदेश जारी केला। माझी तब्येत आता चांगली आहे, काळजी करू नका, मी लवकरच गडावर परत येईन, असा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिलेला आहे। या घटनेची माहिती मिळताच काही राजकीय व सामाजिक नेत्यांनी रुग्णालयात भेट देत महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली। दरम्यान वारकरी संप्रदायात मोठा मान असलेल्या महाराजांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबाबत विविध चर्चांना उधाण आलेले आहे। आदिनाथ महाराज शास्त्री यांचा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो भक्तांमध्ये प्रभाव आहे। त्यामुळे या घटनेने भक्त परिवारात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे। नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। त्यांनी स्वतःच्या गुप्त अंगावरच धारदार शस्त्रांनी का वार केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही।